नमस्कार मित्रांनो, कन्नड येथील निवडणूक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारी ठरणार आहे। अर्थातच इथे नवरा आणि बायको यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे। घराघरातील नवरा बायकोचे भांडणं आपण नेहमीच ऐकत असतो, एन्जॉय पण करत असतो, पण नवरा बायकोचे निवडणुकीतील भांडणं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय आणि तेही कन्नड विधानसभा मतदारसंघात। पण या नवरा बायकोत नेमका कोण भारी ठरतोय ते आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, विषय हार्ड आहे कारण नवरा बायकोचा विषय आहे। चांगले चांगले लोक सांगून गेले की नवरा बायकोच्या भांडणात पडू नये, पण कन्नडचा अख्खा मतदारसंघच या भांडणात अटकलाय आणि आता हा मतदारसंघ काय विचार करतोय, नेमकं याच्यात कोण निवडून येणार तेच आपल्याला बघायचं आहे। खरं तर कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये रायभान जाधव यांनी 10 वर्ष आमदारकी भोगली। रायभान जाधव यांनी तांड्यावरती, खेड्यापाड्यामध्ये, वस्त्यांवरती प्रचंड विकास कामं केली, लोकांची मनं जिंकली आणि त्यामुळे रायभान जाधव हे कन्नड तालुक्यासाठी देव ठरले। या रायभान जाधव यांचा मुलगा म्हणजे हर्षवर्धन जाधव। खरं तर हर्षुदादा म्हणूनच हर्षवर्धन जाधव कन्नडमध्ये ओळखले जातात। अगदी लहानपणापासून कन्नड तालुक्याचं हर्षवर्धन जाधव यांना प्रचंड प्रेम मिळालं आणि त्यानंतर आता त्यांचं लग्न झालेलं होतं, ते म्हणजे रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव हिच्याशी। खरं तर हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचं लग्न झालं, त्यांना मुलगाही आहे, परंतु त्यांचं फारसं काही जास्त जमलं नाही आणि 2020 पासून साधारणतः संजना जाधव या हर्षवर्धन जाधव यांच्यापासून वेगळ्या राहतात। जिल्हा परिषदेवरती सदस्यही संजना जाधव राहिलेले आहेत। आता हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा 2 वेळा कन्नड मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं आहे। 2दा ते आमदार म्हणून निवडून गेलेले आहे, एकदा अपक्ष तर एकदा मनसेकडून। आता हर्षवर्धन जाधव हे निवडणुकीमध्ये मागच्या 2019च्या अपक्ष उभे होते आणि साधारणतः 19,000च्या फरकाने ते निवडणूक हारले। त्यावेळेला उदयसिंग राजपूत हे शिवसेनेकडून या मतदारसंघातून निवडून आलेले होते, परंतु आता 2024 पर्यंत प्रचंड परिस्थिती बदललेली आहे। यावेळेला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उदयसिंग राजपूत यांच्यावरती शिक्कामोर्तब झाले, कारण मराठवाड्यातले किंवा संभाजीनगरचे बहुतांश आमदार हे शिंदे सेनेमध्ये गेले, परंतु उदयसिंग राजपूत यांनी मातोश्रीशी आपली निष्ठा, आपलं इमान हे कायम राखलं आणि म्हणून उदयसिंग राजपूत यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली। आता उदयसिंग राजपूत यांच्या विरुद्ध महायुतीने या निवडणुकीमध्ये उतरवलं संजना जाधव यांना। रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि हर्षवर्धन जाधव यांची बायको अशी संजना जाधव यांची कन्नड तालुक्याला ओळख। खरं तर संजना जाधव या शिंदे सेनेकडून उभ्या आहेत, कारण ही जागा शिवसेनेला सुटली। महाविकास आघाडीतीलही शिवसेनेला आणि महायुतीतही शिवसेना शिंदे गटाला सुटली। मग शिंदे गटाकडे उमेदवार नसल्यामुळे भाजपनेच आपला उमेदवार शिंदे सेनेला दिला। खरं तर राणेंच्या बाबतीतही सेम घडलेलं आहे, म्हणजे भाजपने आपले काही उमेदवार अजित पवार गटाला आणि शिंदे सेनेला देऊन आपलेच उमेदवार उभे केलेले आहेत, त्यातीलच एक संजना जाधव आणि यांच्या विरुद्ध आता अपक्ष उभे आहेत हर्षवर्धन जाधव। एकूणच या तालुक्यामध्ये तिहेरी लढत आपल्याला जरी दिसत असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला नवरा बायकोच्या भांडणात कोण जिंकतंय यातच जास्त इंटरेस्ट आहे। आता नवरा बायकोच्या भांडणात उदयसिंग राजपूत बाजी मारतात का की हर्षवर्धन जाधव निवडून येतात हे औत्सुक्याचं आहे, परंतु सध्या तरी हे मैदान हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूने झुकलेलं दिसतंय। एकूण 3 कारणं हर्षवर्धन जाधव हे जिंकतील अशी शक्यता वर्तवतात। त्यातील सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सहानुभूती। मधल्या काळामध्ये हर्षवर्धन जाधव अत्यंत वाईट काळातून गेले आणि त्यामुळे कुठेतरी हर्षवर्धन जाधव, रायभान जाधव यांचा मुलगा, त्यामुळे कन्नड तालुक्यातील लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे। कुठेतरी रावसाहेब दानवे केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे त्यांनी दबाव टाकून हर्षवर्धन जाधव यांना त्रास दिला, ही भावना कुठेतरी कन्नड तालुकावासियांच्या मनामध्ये रुजलेली आहे आणि त्यामुळे संजना जाधव यांच्यासाठी हे मैदान तेवढं सोपं नाही आहे, कारण सहानुभूतीच्या जोरावरती आपल्या तालुक्याचं पोरग म्हणून, आपल्या तालुक्यातला तरुण म्हणून हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूनी सहानुभूती आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा कार्ड। खरं तर उदयसिंग राजपूत हे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जरी असले तरी ते राजपूत कुटुंबाकडून येतात, राजपूत समाजातून येतात. खरं तर कन्नड तालुक्याने कधीही राजपूत मराठा हा वाद आजपर्यंत केलेला नाही, परंतु सध्या महायुतीच्या विरोधात जर मतदान करायचं असेल तर मराठा कार्ड हे खेळल्यात जाणारच. आणि तसं जर विचार जर केला तर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मराठा आरक्षणासाठी दिला असं किमान त्यावेळी तरी भासवलेलं होतं. आणि म्हणूनच मराठा समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल आहे. एका बाजूला सहानुभूती आहे तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचा तळमळ असलेला नेता म्हणून हर्षवर्धन जाधव यांची ओळख आहे. तिसऱ्या बाजूला या सगळ्यांमध्ये आहे ते म्हणजे बीजेपीचा राग. संजना जाधव या जरी शिंदे सेनेकडून उभ्या असल्या तरी त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहे आणि भाजपबद्दल मराठा समाजामध्ये प्रचंड रोष आहे. जर या तिन्ही कारणांचा ताळमेळ जर बसला तर हर्षवर्धन जाधव हे निवडून येऊ शकतात. उदयसिंग राजपूत यांना मराठा मतदान होईल की नाही याबद्दल काही शंका आहे. खरं तर उदयसिंग राजपूत हे शांत मनमिळावू आणि निष्ठा राखणारं नेतृत्व म्हणून उदयसिंग राजपूत यांना पसंती कन्नडवासीय नक्कीच देतील. परंतु नवरा बायकोच्या भांडणामध्ये जर ही निवडणूक जर अडकली तर मात्र हर्षवर्धन जाधव यांना संजना जाधवपेक्षा जास्त पसंती मिळेल आणि त्यामुळे हर्षवर्धन जाधव निवडून येऊ शकता अशी शक्यता कन्नडमध्ये आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तसंच रोज नवनवीन विषयांवरती आम्ही रोज संध्याकाळी लाईव्ह येतो. जर आपल्याला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की आम्हाला लाईव्हमध्येही भेटा. आपल्याला जे काही अपेक्षा आमच्याकडून असतील, कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे, कसे पाहिजे, तेही आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. धन्यवाद.